गावाकडची बातमी। एकूण तुमच्या गावामध्ये किती कोटींचा भ्रष्टाचार झाला? आमच्या गावामध्ये अंदाजे आतापर्यंत 24 कोटीच्या पुढे भ्रष्टाचार झालेला आहे। आमच्या गावाची लोकसंख्या 1000 आहे आणि 1000 लोकसंख्येच्या गावामध्ये मागच्या 5-6 वर्षात 24 ते 25 कोटी रुपयाचे कामं झाले, पण गाव अजून जशाला तसंच आहे। कोणतंही काम चांगल्या पद्धतीचे झालेलं नाही, निष्क्रिय दर्जाचे कामं झालेले। कोणते कामं झाले? पांधन रस्ते झाले 13, त्याच्यात काही कामं पांधन रस्त्याच्या आधीच झालेले होते, त्याच्यावर डबल कामं दाखवून पैसे उचलले। पुन्हा नाला पुनर्जीवनच्या नावाखाली लाखो रुपये उचलले, एकही नाला पुनर्जीवन झालेलं नाही आहे। आणि सिमेंट रस्त्याचे व प्युअर ब्लॉकचे जे कामं आहेत ते अतिशय निष्क्रिय दर्जाने कमी झालेले आहेत। मेजरमेंटमध्ये कामच भरत नाही, पैसे तर पूर्ण उचलून मोकळे झालेले आहेत। सदरी सरपंच, ग्रामसेवक, आधी पदाधिकारी, परत भूमिगत गटार झालेलेच नाही। वैयक्तिक लाभ शेततळे तुम्ही कागदावरच, शेतकऱ्याला सुद्धा माहीत नाही की माझ्या नावावर शेततळ तयार झालं, पैसे उचलून मोकळे झाले। आता शेतकरी मागायला गेला शेततळ तर ते म्हणले तुम्ही आधीच लाभ घेतलेला आहे, म्हणून हे एक उघडकीस आलेलं आहे। परत सिंचन विहिरी 120 ते 140 झालेले आहेत। 15 वित्त आयोगमध्ये पूर्ण कामं उलटू उचललेले, 15 एकही काम आमच्या इथं झालेलं नाही। 15 वित्त आयोग कोणाची ग्रामपंचायतमध्ये भाजपची सत्ता आहे सध्या। भाजपच्या आमदार साहेबांच्या जवळचे माणसं आहेत, त्याच्यामुळे त्याच्या जीवावर ते आम्ही जो आतापर्यंत 1 वर्ष झालं, 1 ते 1.5 वर्ष झालं की आम्ही वारंवार पत्र व्यवहार करतो की साहेब ह्या कामाची चौकशी झाली पाहिजे, प्रत्येक कामाची चौकशीची मागणी केली, पण सत्तेत असल्यामुळे त्यांची कोणतीही चौकशी आतापर्यंत 1.5 वर्षात झालेली नाही। आमच्याकडे त्या प्रत आहेत, पहिले पत्र व्यवहार केलेले ते पूर्ण आम्ही तुम्हाला देतो मीडियासमोर। आता तुम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही उठणार का? नाही, आम्ही चौकशी होत तर उठणार, त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे। संबंधित सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक आणि त्याच्याशी निगडीत जे अधिकारी आहेत त्यांनी बिल रेकॉर्ड केलं, पैसे उचलण्यात त्यांना मदत केली। आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून पण त्यांनी बिल उचलून दिलं। आता टंचाईचं बिल होतं, बोडके साहेब म्हणून इथं डेप्टी इंजिनियर, त्यांना मी एक 10 दिवसाखाली पत्र दिलं की टंचाईचं कोणतंही काम झालेलं नाही, तरी सुद्धा त्यांनी 8,24,000 असं काहीतरी बिल पूर्ण विड्रॉल करून दिलं, त्यांना उचलून दिलं एमबी रेकॉर्ड। आणि आतापर्यंत पूर्ण असा जर हिशोब लावला सगळ्या कामाचा, दलित वस्तीच्या कामावर 95-5चं काम, एकूण किती रुपयाचं? 24 कोटी रुपयाच्या पुढे भ्रष्टाचार आहे साहेब। काय नाव आहे तुमचं? सिद्धेश्वर पांडुरंग सोळंकी, आपण